रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। मुंडवा आणि बोपोडी येथील कथित शासकीय जमीन प्रकरणावरून निर्माण झालेल्या वादावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी स्पष्टीकरण दिलं आहे। कोणत्याही प्रकारचा व्यवहार करण्यापूर्वी तज्ञ वकिलांमार्फत अभ्यास करणं आवश्यक असतं, मात्र मुंडवा प्रकरणात तसं काही झालं नाही। या व्यवहाराची मला कोणतीही माहिती नव्हती, अन्यथा मी हे होऊ दिलं नसतं, असं स्पष्ट मत अजित पवार यांनी व्यक्त केलंय। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे येथील पक्ष कार्यालयात जिल्ह्यातील नेते व पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते। उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की मुंडव्याच्या जमीन प्रकरणाबाबत पार्थनं मला कल्पना दिली नाही। हे प्रकरण उघडकीस आल्यापासून ते पार्थ यांना भेटले नसल्याचं त्यांनी सांगितलं। त्यांच्याशी बोलेन, कितीही विश्वासू लोक असले तरी तज्ञांशी चर्चा करूनच असे व्यवहार करायचे। शेवटी माणूस अनुभवातूनच शिकतो, तो यापुढे काळजी घेईल। अजित पवार म्हणाले की मी नियमानं काम करणारा कार्यकर्ता आहे। आतापर्यंत माझ्यावर अनेक आरोप झाले, पण ते सिद्ध झाले नाहीत, मात्र माझी बदनामी झाली। माझ्या कुणी कितीही जवळचा किंवा नातेवाईक असो, कुणाचंही काम नियमाच्या बाहेर जाऊन करू नका। अजित पवार म्हणाले की मुंडवा आणि बोपोडी दोन्ही प्रकरणामध्ये जमीन शासनाची असल्यानं हे व्यवहार नोंदणी अधिकाऱ्यांनी थांबवणं गरजेचं होतं, मात्र ते थांबले नाहीत। 1 रुपयाचाही व्यवहार झालेला नाही, तरीही खरेदी कट झालं, हे माझ्यासाठी आश्चर्यकारक आहे। या प्रकरणात प्रथमदर्शनी दोषी आढळलेल्या 3 लोकांवर कारवाई करण्यात आली असून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी नेमली आहे। ती समिती भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी मार्गदर्शक आराखडा बनेल। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।